केपी बॉयज विरुद्ध उत्तम बॉयज अशी ही मॅच 5 षटकांची ही मॅच आहे आणि दुपारच्या सत्रातील पहिली मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने लगावला टोला चेंडूला पाठवलाय डीप लॉग सीमारेषेच्या बाहेर येतोय सिक्सर. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लगावला टोला बॅक टू बॅक या षटकातील दुसरा षटकार. आता थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडलाय उत्तम बॉयज या संघाला. मॅकमिलन नाही आहे का? नाही नाही यावर नाही. उत्तम बॉय मध्ये खेळतो ना? नाही नाही मग तो त्यांची वाली ऑफ में खेळतो. चौक में उत्तम चौक में देखिए उत्तम बॉयज में भी खेलता ना कभी कभी. नहीं नहीं अभी नहीं खेलता. नहीं खेलता अभी नहीं खेला है. मैं ये उत्तम का अरे खेलता है ना रे. खेलता है ना भाई. आइकॉन जब हम लोग मैं कमेंट्री को जाता है आइकॉन में खेलता है वो. आता नहीं खेले. आता नहीं खेल रहा घूम रहा है गांडू. नारंगीच्या ग्राउंड मध्ये पण खेळायला तिकडे मी बघितलं हां बाहेर. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वन क्या याचं नाव काय? सॅनियो सॅनियो यस सॅनियो. सॅनियो आलेत वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. पाहूयात समोर आहेत बॅटर वसीम. आता मात्र बऱ्याच वेळानंतर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आलेत कारण की पहिली ओव्हर पूर्णपणे खेळली होती ती बॅटर सौरभ यांनी आणि आता मात्र वसीम यांना संधी मिळाली आहे. पाहूयात 3 डॉट पण टाका नाही ते बॉल काउंट करायचे असतात ना. अरे बॉल ह्याने खेळले समजले पाहिजेत ना. 0 डाल 0 हां मग आपल्याला बॉल कधी समजणार किती. यहाँ पे मेंशन किया ही नहीं उसने. हां तो उसने किया है पहिले. या वेळेला पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचं मात्र कनेक्शन होत नाही. पहिल्या चेंडूवरती ते बचावलेत बॅटर वसीम. डॉट बॉल सॅनियो गोलंदाजीसाठी आलेत आणि सॅनियोच आहे रे मगाची ब्लॅक वाला आलेला आता कोण आलाय? सॅनियो. यावेळेला मात्र शबलून खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. पाहूयात झेल होतोय का
आणि मिलानचे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येत आहेत. वसीम यांची खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समन आउट. सीझन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न तर खूप चांगले केले गेले होते परंतु प्रयत्नांना यश येत नाही. होऊन खेळाचा प्रयत्न. रॉबिन उत्तप्पा यांची मात्र आठवण करून देणारा फटका. नेहमीच असे दर्जेदार फटके रॉबिन उत्तप्पा यांच्याकडून मार्फत खेळले गेले आणि तसाच कॉपी पेस्ट फटका आपण मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो रियाज यांच्या बॅटवर. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाज सौरभ यांची मात्र खेळी समाप्त होऊ शकली असती परंतु एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने धावसंख्येचा विचार करायला गेलो तर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 आपण पाहिले आहेत. या षटकामध्ये तिसरं षटक दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सौरभ ज्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहिलेत ते सौरभ स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. यावेळेला शॉर्ट अँड पुलचा फटका पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल वंडरफुल पाहायला मिळतोय का नाही परंतु तिथे काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जातंय. आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा रोखल्या आणि टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय मैदानामध्ये. हे क्रिकेट आहे. यस पंचांचा इशारा 2 धावांचा येतोय म्हणजेच आपल्या संघासाठी 4 धावा कुठे ना कुठे रोखल्यात त्या क्षेत्ररक्षक उत्तम बॉयज या संघाच्या. खूप चांगले एफर्ट्स असे एफर्ट्स मैदानामध्ये देणं अपेक्षित आहे. दरम्यान नेक्स्ट बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. खेचून मारण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन तर नाहीये. एक धाव तिथे मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात केपी बॉयज या संघाच्या. चला टीम मीटिंग घेऊ नका. उत्तम बॉयज 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे आणि ती 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि 4 षटकांमध्ये 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि जर तसं झालं नाही तर मात्र तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपामध्ये मात्र एक जो खेळाडू आहे तो 5व्या षटकामध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल. म्हणजेच तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपात 4च क्षेत्ररक्षक मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर लावण्याची मुभा असेल. तर विनंती आहे थोडं फास्ट खेळा. घड्याळामध्ये आता आपण पाहिलं तर 3:13 झालेली आहेत. ही मॅच जवळजवळ 3:02 चालू आली आहे
आणि 11 मिनिटांमध्ये तुम्ही आतापर्यंत 2 षटकं हाताळलेत हे आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. दरम्यान थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस असल्या कारणाने 6:15 6:30लाच मात्र अंधार पडतो आणि त्या कारणामुळे थोडं फास्ट खेळा. आजच्या दिवसामध्ये सगळे 8 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये एक संघ देखील फायनलमध्ये काढायचा आहे आणि ही सर्व मॅचेस 5 ते 4 षटकांचे होतील हीच आम्ही अपेक्षा करतोय आणि त्यासाठी थोडं फास्ट खेळा. दरम्यान पाहूयात गोलंदाजी मार्कवरती राहुल समोर आहेत बॅटर सौरभ. जे वैयक्तिक आतापर्यंत पाहायला गेलो तर 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. पाहूयात राहुल सौरभ यांचा कशा पद्धतीने सामना करतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. थोडासा बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न परंतु पंच यस आम्हाला वाटत होतं की काही अतिरिक्त चेंडू आहे की काय परंतु शेवटच्या क्षणीला मात्र तिथे निर्णय बदलला. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली राहुल यांची. यावेळेला इनसाइड आउट फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जातोय डीप पॉइंट सीझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर दन 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 करत 4 धावांसाठी येतोय चौकार. परिणामी बॅक टू या षटकातील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज राहुल. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सौरभ विरुद्ध राहुल. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय परंतु यावेळेला मात्र मिस टायमिंग आहे. परंतु तिथे काय होतंय मित्रांनो खराब क्रिकेट. तुम्ही इतके सोपे झेल अशा सहजरित्या जसा सकाळचा आंघोळ करताना साबण जशा पद्धतीने हातातून निसटतो ना मित्रांनो तसा हा चेंडू हातातून जणू निसटला क्षेत्ररक्षकाच्या असं पाहायला मिळालं. जवळजवळ फलंदाजाने सरेंडर केलं होतं सौरभ यांनी की त्यांना माहिती होतं की आपली विकेट आता गेलेलीच आहे परंतु क्षेत्ररक्षकांना त्यांना जीवदान दिलंय आणि जीवदान देणं आता महागडं किती ठरणार आहे हे येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला सौरभ दाखवतीलच यात मात्र शंका नाहीये. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न परंतु तिथे काय होत आहे फलंदाज बाद यू मिस आहे. होतात परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला मित्रांनो सौरभ अजूनही आहेत. सौरभ यांच्यावरती नजरा आहेत सर्व खेळाडूंच्या कारण की त्यांचा झेल सुटलाय आणि जवळपास त्याने आतापर्यंत एक चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅट मधून देखील आपण पाहायला मिळालेत. दरम्यान राहुल चांगली गोलंदाजी करत असताना पाहूयात मुख्तार यांच्यासाठी कशा पद्धतीने चेंडू हाताळतील. यावेळेला पहा चांगला चेंडूचा सन्मान करतायत हलक्या हाताने खेळून काढलेत गॅप मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर मिळतेय परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त होताना पाहायला मिळते. धाव फलकावरती 2 गडी बाद
पाहायला मिळत आहेत त्या 28 धावा. या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या त्या राहुल यांनी आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवून दिली आपल्या संघासाठी. अशी दर्जेदार गोलंदाजी मैदानामध्ये दाखवत असताना राहुल यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त आहे. पाहूयात अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता उर्वरित 2 षटकांमध्ये खेळ कशा पद्धतीने सजवला जाईल केपी बॉयज या संघाकडून हे देखील पाहणं अपेक्षित आहे. पाहूयात काय घडतंय. स्कोर 28. चला टीम मीटिंग करू नका. उत्तम बॉयज वारंवार सूचना करतोय 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहेत. 5वं षटक 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता घड्याळामध्ये पहा 19 झालेत म्हणजे तुम्ही 17 मिनिटं जवळपास तुम्ही खर्च केलेली आहेत. आता हे षटक टाकण्यासाठी तुमच्याजवळ जवळजवळ 3 मिनिटाचा अवधी आहे आणि त्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4थं षटक कंप्लीट करावं लागेल. सो विनंती आहे वारंवार सूचना करतोय त्या सूचनांचं पालन करा. इथे नियम व अटी कडक आहेत. जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करायला गेलात तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलकावरती 28 पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग वरती असतील बॅटर मुख्तार तर नॉन स्ट्रायकिंग वरती सौरभ. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत गोलंदाज सॅनिओ. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत परंतु तिथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. आता मात्र स्ट्रायकिंग वरती येतील बॅटर सौरभ. आता सौरभ आला. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय परंतु यावेळेला देखील क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फटका फसलाय. आता मात्र कोणती चुकी नाही. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि सॅनिओ याने मात्र आल्या मात्र एक मोठा मासा गाला लावला आणि सौरभ यांची खेळी मात्र इथे समाप्त केली आहे. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोद. नॉन स्ट्रायकिंग वरती मुख्तार आहेत. पाहूयात प्रमोद कशा पद्धतीने सामना करतील सॅनिओ यांचा. यावेळेला आल्या ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये तिथे पकडला जातोय झेल. आल्या पावलांनी मात्र मागं परतावं लागतंय. प्रमोद बॅक टू द पवेलियन. घेतल्यात. पाहूयात विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का कारण की पहिली विकेट हॅट्रिक दानिश रॉयल्सना मिरारोडचे दानिश यांच्याकडून आपण पाहिली होती पहिल्या मॅच मध्येच आणि आता मात्र दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का गोलंदाज सॅनिओ यांच्या मार्फत. पाहूयात हॅट्रिक बॉल. हो यावेळेला मात्र आल्या स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडूला पाठवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय धडाकेबाज षटकार.
वेल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. शरीरयष्टी पहा बॅटर राहुल यांची. मला वाटतं जवळपास 6 फूट हाईट आहे त्यांची आणि अतिशय गोलंदाजाकडे मात्र यस पंच पाहतात दर्शवतात की हा नो बॉल आहे, कारण की क्रीजच्या बाहेर म्हणजे विकेटच्या बाहेर चेंडू टाकल्या कारणाने इथे मात्र पंच नो बॉल घोषित करतात. श्रीकांत यादव यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये, लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. नाव काय नाही तो मेन पंच कोण आहे? अंपायर कोण आहे? दरम्यान फ्री हिटचा बॉल यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला जसा आला तसाच पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. यावेळेला स्टेपरवर खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत. यष्टी रक्षकाने पकडलाय झेल. फलंदाज राहुल यांचा संपलाय खेळ. बॅट्समॅन आउट. आमीन हे मात्र आलेत बॅटिंग करण्यासाठी, गोलंदाजी करण्यासाठी, परंतु तिथे मैदानामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते. बॅटर आउट होताना पाहायला मिळतात ते प्रीत मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस करतायत आणि इथे विकेट जाताना पाहायला मिळते. सगळे नवीन बॅटर आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रदीप नवीन बॅटर स्ट्रायकिंगवरती मुख्तार आहेत. दरम्यान पाहूयात यावेळेला देखील स्विंग अँड मिस चांगला चेंडू आहे आमीन यांचा. आमीन सांगतायत मी शांततापूर्वक गोलंदाजी करेन आणि कोणतीही मोठे फटके लगावू देणार नाहीये आणि तशीच गोलंदाजी आमीन यांच्याकडून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू इथे निर्धाव हाताळताना पाहायला मिळत आहेत. आमीन पहिल्या चेंडूवरती जरूर एक धाव आली, दुसरी धाव घेतली गेली, परंतु हे आता मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती धाव फलकावरती 44.
अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. शेवटचं षटक मार्गस्थ आमीन यांचं. यावेळेला मात्र मुख्तार यांचा फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने, परंतु तिथे काय होत आहे, चेंडू जातोय 1 बाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. 4-4-4 चौकार. फटका तर लाजवाब आहे आणि ताकद देखील पाहायला मिळते. चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. मुख्तार ब्रँडेड. दरम्यान आमीन यांच्यावरती मात्र आता हल्ले केले जात आहेत. अगोदरचे 2 चेंडू जरी चांगल्या दर्जाचे हाताळे असतील, त्याच्या पुढील 2 चेंडूवरती मात्र उत्तर देतोय मुख्तार. 1 चौकार 1 षटकार मुख्तार यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा अर्ध्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे देखील प्रेक्षक बनून राहत आहेत. चेंडू जातोय म्हणजे 6 धावा फलकावरती. आजच्या दिवसातील सर्वोच्च हाय स्कोर पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूयात या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं जाईल मुख्तार यांच्या बॅट मधून. आमीन 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. दरम्यान आपण मॅच पाहतोय केपी बॉयज विरुद्ध उत्तम बॉयज अशी चालू असलेली मॅच. दरम्यान शेवटचा बॉल आमिल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मुख्तार यांचा. गॅप शोधायचा होता, परंतु गॅप काही मात्र शोधू शकले नाहीत. षटक क्रमांक 5 इथे समाप्त होत आहेत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 61 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 षटकांमध्ये 62 धावांची, म्हणजे 30 चेंडू 62 धावांची गरज असेल. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील तेवढीच महत्वाची असेल. पाहूयात कशा पद्धतीने मॅच मैदानामध्ये रंगेल. चला ड्रिंक्स ब्रेक, मैदानामध्ये ड्रिंक्स घेऊन जायचं अंपायरसाठी. 30 चेंडू 62 धावा पूर्ण करतील का पाहूयात ह्या दुसऱ्या धावामध्ये. तर ऐकूया डीजे यांच्या डीजे मधून मधुर संगीत. नेक्स्ट मॅच आहे फ्रेंड्स 11 गोडदेव. फ्रेंड्स 11 आणि विरुद्ध गोडदेव 1 गोडदेव अशी ही मॅच असणार आहे. फ्रेंड्स 11 विरुद्ध गोडदेव. चला दोन्ही टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचे. या पुढील होणारी मॅच आहे फ्रेंड्स 11 विरुद्ध गोडदेव. दोन्ही टीम कॅप्टन चला लगेच या नाणेफेकीसाठी. यस गोडदेव, यस गोडदेवचे कर्णधार आलेले आहेत. फ्रेंड्स 11 आपले देखील कर्णधार लगेचच आमच्या व्यासपीठावरती पाठवायचं आहे नाणेफेकीसाठी. गोडदेव विरुद्ध फ्रेंड्स 11 अशी नेक्स्ट मॅच आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला, चला गोडदेव टीम कॅप्टन आपण देखील यायचं लगेचच नाणेफेकीसाठी. हो गोडदेव विरुद्ध फ्रेंड्स 11 अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स 11 या संघाचे मात्र
कर्णधार इथे आलेले आहेत, तर विनंती आहे गुरुदेव, चला गुरुदेव आपला जे कर्णधार आहेत त्याला लगेचच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. महादेव 11 आणि गुरुदेव 11. अलग है, महादेव 11 गुरुदेव, ऐसा वो लोग का टीम का नाम गुरुदेव. यस, महादेव 11 गुरुदेव असे टीमचं नाव आहे. विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आपण फ्रेंड्स 11 ही संघ आपण पाहतोय. चला नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय पाहूयात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हेड आणि महादेव 11 गुरुदेव या संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय. आपण आपला निर्णय जो आहे तो लगेचच सांगायचा आहे. आता काय ठरवलं नव्हतं. बॉलिंग यस नक्की, गोलंदाजी करू. यस नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गुरुदेव या संघाने मात्र नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ फ्रेंड्स 11 संघाला तुम्ही ह्या अगोदर मॅच खेळलेले आहेत की फर्स्ट टाइम त्यांच्यासोबत खेळणार आहात? नाही, खूप वेळा खेळलोय. खूप चांगला संघ आहे अब्बास भाईंचा. श्रीकांत अण्णा अजून खूप चांगले प्लेयर आहेत त्यांच्यामध्ये. येस, म्हणजेच फ्रेंड्स 11 संघ हा तुमच्या नक्कीच परिचयाचा संघ आहे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी त्यांच्या टीम मध्ये जे प्लेयर्स आहेत त्यांना देखील चांगलं ओळखून आहात. मग काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा फ्रेंड्स 11 संघाला असेल? आम्ही 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाज आहेत ते तुम्ही 50 धावांपर्यंत रोखण्यासाठी तुमच्या टीम मध्ये सामील करणार आहात, स्क्वॉड मध्ये खेळवणार आहात? अजय आहे, साहिल आहे, उत्कर्ष आहे आणि अंश आहे. यस, नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. प्रथम नाणेफेक जिंकली असती फ्रेंड्स 11 संघाने तर आपला निर्णय काय असता? फील्डिंग करता. परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? कारण की ही मॅच जर पाहायला गेलो तर खूप महत्वाची आहे. प्रतिस्पर्धी तुम्ही दोन्ही संघ एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलात. मग किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60-65. की असे कोणते बॅटर तुम्ही तुमच्या स्क्वॉड मध्ये खेळवणार आहात जे 60 ते 65 धावांपर्यंत तुम्हाला स्कोर पुढे धावफलक पुढे सरकवण्याचं काम करतील? सौरभ है, जुनेद है, मैं हूँ, शादाब भाई है, आकिब है, बहुत सारे प्लेयर्स. म्हणजे एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. ऑल दी बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील फ्रेंड्स 11 संघाला देखील. महादेव 11 गुरुदेव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर फ्रेंड्स 11 या संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. ही मॅचच्या पुढील मॅच आपण पाहणार आहोत फ्रेंड्स 11 विरुद्ध महादेव 11 गुरुदेव. दरम्यान चालू असलेल्या मॅच कडे जाऊयात. एका बाजूला आपण पाहतोय केपी बॉयज तर दुसऱ्या बाजूला उत्तम बॉयज अशी ही मॅच. प्रथम बॅटिंग करत असताना केपी बॉयज संघाने 62 धावांपर्यंत मजल मारली आहे. पाहूया 30 चेंडू 62 धावा पूर्ण करतोय का उत्तम बॉयज हा संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन आणि ग्लेन. पहिला चेंडू यावेळेला पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता. पंच पाहत आहेत की 1 बाउन्सच्या रूपामध्ये मात्र हा वाईट दिला जातोय आणि इथे दंडित देखील केले जाते 1 बाउन्स साठी. गोलंदाज सौरभ गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र अतिरिक्त धावा देत असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय वेगाने टाकला चेंडू होता. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतात. एकेरीला दुहेरीला तिहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? परंतु तिथे काय करताय अतिशय वेगाने मात्र चेंडूला फेकला गेला.
परंतु बॅकअप केलंय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्या संघाला आपल्या खेळाडूला एकमेकांनी बॅकअप करणं खूप गरजेचं असतं आणि तेच चित्र मात्र मैदानामध्ये दाखवत असताना केपी बॉयज संघाकडून क्षेत्ररक्षक इसका नाम क्या है? प्रदीप चांगला बॅकअप दाखवत असताना दरम्यान सौरभ पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. शॉट पॉइंट रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. सौरभ हे अष्टपैलू खेळाडू आहेत या संघातील. फलंदाजी असो गोलंदाजी असो या दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप चांगली कामगिरी वारंवार त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रत्येक दिवस हा वेगळा असतो मित्रांनो. आजचा दिवस हा सौरभसाठी कसा आहे पाहूयात. यावेळेला चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर टाकला. फलंदाजाने निर्धार अगोदरच केला होता की मी हा ऑन साईडला फटका खेळणार आहे आणि ते कुठे ना कुठे गोलंदाज सौरभ यांनी ओळखलं आणि परिणामी थोडासा दूरवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये यशस्वी देखील होताना पाहायला मिळते. डॉट बॉल. यावेळेला थोडासा लेंथ मागे खेचलेली. पुन्हा एकदा फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु या वेळेला मात्र चेंडू ही रेस जिंकताना पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर येतोय 4. दरम्यान पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा आणि त्याचा फायदा घेत असताना यावेळेला कुटपाचा बॉल होता. पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न फसतोय. फटका फसतोय आणि एक सोपा झेल पकडत असताना अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. यावेळेला मात्र एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या पावलांनी मैदानामध्ये आले होते त्याच पावलांनी मात्र तंबूच्या आस्थेला परतावा लागेल. गॉडसन समाप्त होत आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 9 धावा. 62 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या उत्तम बॉय या संघाला. दरम्यान दुसरं षटक मार्गस्थ आता मात्र चालू होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय पाहूयात. हॅलो
हा होतील होतील. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज प्रीत. प्रीत सामना करतील बॅटर ग्लेन. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळत क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट करतायत ग्लेन. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके माननीय शैलेश मामुनकर करतोय, सुस्वागतम सर. आणि त्याचबरोबर माननीय श्री सागर रखवी साहेबांचं देखील इथे आगमन होते. महामंत्री भाजपा अशी ओळख असलेले मान्यवरांची इथे उपस्थिती होते, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सर, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक चांगली दर्जेदार मॅच आपण पाहतोय. एका बाजूला केपी बॉयज तर दुसऱ्या बाजूला उत्तम बॉयज अशी ही मॅच. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु चेंडू येतो लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दाखवत आहेत, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इरादा बदलला. एकच धाव घेऊन समाधान राहावं लागतंय. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 15 धावा. स्ट्रायकिंग वरती आहेत डावकुरा त्याचे फलंदाज सॅनियो. डावकुरा त्याचा फलंदाज सॅनियो. प्रीत गोलंदाजीसाठी आलेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवत असताना यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, कट केलाय. चेंडूला पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, परंतु तिथे पडले, धडपडले, परंतु चेंडू काही थांबत नाहीये कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 19. 19 ऑन बोर्ड. 62 धावांचा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा संघ. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, परंतु हलक्या हाताने खेळून काढले. एकच धाव तिथे मिळेल कारण की सौरभ यांना आपण पाहतोय अतिशय वेगाने मात्र षटक क्रमांक 2 आपण पाहतोय प्रीत यांचं. शेवटचा बॉल या षटकातील. धावसंख्या जी पाहायला मिळते ती धाव फलकावरती 20. दरम्यान यावेळेला इनसाइड आउट खेळ. फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु तिथे काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे.
42 धावांची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीम उत्तम बॉयज या संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 42 धावांची गरज. पाहूयात 18 मध्ये 42 पूर्ण करतील का, कारण की दोन्ही संघांचा उल्लेख करायला गेलो तर खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट सातत्याने या परिसरामध्ये खेळतात आणि आज मात्र एकमेकांविरुद्धमध्ये आपणास खेळताना पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आहे महादेव 11 गुरदेव विरुद्ध फ्रेंड्स 11 अशी मॅच आपण पाहणार आहोत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. नेक्स्ट मॅच लगेच आपण खेळणार आहोत तर दोन्ही टीम आपण लगेच तयार राहायचंय. दरम्यान स्पीडअप करा. पंच थोडं फास्ट खेळायला सांगा, आपल्याला वेळ खूप कमी आहे. मैदानामध्ये टाइमपास होणार नाही याची कृपया दक्षता घ्या. आपण वारंवार आम्ही सूचना करतोय की तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे आणि ती 4 षटकं जी आहेत ती तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि 5वं षटक जे आहे ते 25 मिनिटा अगोदरच तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि जर 4 षटकांमध्ये 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर मात्र तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 5व्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र 30 या षटकाच्या आतमध्ये लावावा लागेल. विनंती आहे, दिवसभरामध्ये आम्ही पेनल्टी दिली नाहीये शेवटच्या मॅच मध्ये आम्हाला, परंतु यावेळेला शफल होऊन ऑन साइडला तडका पाहायला मिळतोय. आला तसा फेकून दिलाय, पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. त्याचबरोबर एक पारितोषिक आलंय. जर 1000 रुपयाचं पारितोषिक एक षटकार मागावला पुन्हा एकदा तर सागर दरोगा पांडेजी यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. यस, हे पारितोषिक ऑन असेल का सर? कंटिन्यू आहे. यस, कंटिन्यू आहे. सॅनियो यांच्यासाठी संधी आहे. जर नक्कीच या षटकामध्ये जर षटकार लगावला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते माननीय श्री दरोगा पांडेजी यांच्या मार्फत तुम्हाला हे पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान पाहूया आता यावेळेला तर बिगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पकडू शकणार नाहीये कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे. धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 30 म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. अर्धा टप्पा पार झालाय, अर्धा टप्पा अजूनही गाठायचा आहे. 15 चेंडू 32 धावांची गरज आहे उत्तम बॉयजला हा सामना जिंकण्यासाठी. एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये कारण की सॅनियो देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत गतवर्षीच्या हंगामामध्ये आणि खूप बहारदार खेळ त्यांच्या मार्फत देखील आपण पाहिलाय. पाहूयात सॅनियो कशा पद्धतीने बॅटिंग करतील. एक चौकार एक षटकार आतापर्यंत आलाय त्यांच्या बॅट मधून. यावेळेला सफल होऊन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय तिकडे मात्र झेलबाद होतील. ते बॅट्समन आउट. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते कारण की 14 चेंडूंमध्ये अजूनही 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज ऐजाज यांचं, परंतु ऐजाज यांनी मात्र विकेट मिळवून दिली सॅनियो यांची. आणि नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात ते अनिकेत आणि ॲस्टल अशी ही जोडी आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. ॲस्टल नवीन फलंदाज आलेत स्ट्रायकिंग एंड वरती, तर नॉन स्ट्रायकिंग वरती अनिकेत यांना आपण पाहू शकतोय. तर गोलंदाजी मार्क वरती आहेत एजाज. बॉल किती झाले? 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हर मधील. दरम्यान
अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूयात यावेळेला आल्या रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटका आहे, देखना फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. येतोय 1 बाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आल्या असे फटके खेळणं सोपं नसतं मित्रांनो, परंतु ते सोपं करून दाखवलंय ॲस्टल याने. आल्या रिव्हर्स म्हणजेच दर्शवत आहेत की आम्ही किती चांगल्या फॉर्म मध्ये आहे. शेवटचा बॉल आझाद यांचा या ओव्हर मधील. पाहूयात यावेळेला ऑन साइडला सफर होऊन फटक्यामध्ये वजन आहे आणि ह्या धावा देखील अर्धा रन मिळतील. येतोय फटका. तब्बल किती धावा आल्यात हे आपण पाहूयात. जवळजवळ 20 धावा आल्यात. म्हणजेच हे जे षटक होतं हे मॅचचं समीकरण बदलणारं षटक होतं असं देखील म्हणायला काय हरकत नाही. परंतु मॅच अजूनही ऑन आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहेत? गोलंदाज सौरभ, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. तेच मात्र सौरभ गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेत. पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगणार आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती आता मात्र अनिकेत असतील. दरम्यान एक चांगली मॅच केपी बॉयज विरुद्ध उत्तन बॉयज अशी ही मॅच आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करा विनंती आहे, वारंवार सूचना करतोय मित्रांनो. दरम्यान सौरभ यांचा हा बॉल, परंतु उसळी गेला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची घेतली लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक चांगला दर्जेदार विकेट घेताना पाहायला मिळतात झेलबादच्या स्वरूपामध्ये. बॅट्समन आउट. नवीन बॅटर सुनील, परंतु ॲस्टल यांना विसरून चालणार नाहीये. 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा ठोकल्यात. 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्या नावावरती केलंय. बघूयात आणि ह्या षटकामध्ये देखील जो कोणी षटकार लगावेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूयात यावेळेला देखील उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पाहिल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली या चेंडूवरती. सौरभ यांच्या हे षटक आपण पाहतोय, परंतु काय गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी सौरभ यांची. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अष्टपैलू म्हटलं की फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, ही प्रत्येक कामगिरी मात्र चोख बजावावी लागते.
यावेळेला मात्र काहीतरी एक वेगळा फटका पाहायला लगावण्याचा प्रयत्न करत होते बॅटर सुनील, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर करेक्शन धावताना पाहायला मिळत नाही. षटक चौथं मार्गस्थ आहे आणि एक धाव इथे कंप्लीट होत आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचते 41. अजूनही 21 धावांची गरज आहे ती 9 चेंडूंमध्ये. ॲस्टल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूयात काय करतील, काय ह्या सामन्याचं चित्र बिघडवतील का हे ॲस्टल. मात्र जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मात्र काही कोणी सांगू शकणार नाहीये. सौरभ यावेळेला फटकानं फसला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतात आणि मात्र इथे विकेट घेऊन दिली. कोण आहे बॅटर? जितेश आणि सुनील ना. जितेश नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. समीकरण आपण पाहू शकतोय 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. जो सामना 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता होती तो मात्र आता 8 चेंडू 21 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे सामन्याची दिशा आणि दशा बदलण्यासाठी. ते 2 मोठे फटके येतील का? बॅटर यावेळेला आल्या लगावला टोला, चेंडूला पाठवला थेट स्कोरलेसच्या डोक्यावरून येतोय. जिंकणार हे 6 चेंडू मात्र सांगणार आहेत. पाहूयात. एकदा पाहायला गेलो तर एकदा केपी बॉयज संघाच्या बाजूने मॅच जातीये तर एकदा उत्तम बॉयजच्या बाजूने मॅच जातीये. कारण की ही मॅचच तशी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा मॅच अशा रंगतात ना मित्रांनो, तेव्हा एक दर्जेदार क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तसंच क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय तर ह्या 2 टीम मध्ये. 6 चेंडू 14 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती रियाज यांना मात्र पाचारण केलं गेलंय. पाहूयात 6 चेंडू 14 धावा डिफेंड केल्या जातील का की त्या पूर्ण केल्या जातील. सुनील आणि जितेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आल्या जितेशाने देखील एक षटकार लगावलाय. दरम्यान 6 चेंडू 14 धावांची गरज. पाहूयात. स्ट्रायकिंग मध्ये आहे जितेश, थोडं फास्ट खेळा. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आहेत गोलंदाज रियाज. 6 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु पंचांकडे अपेक्षेच्या नजरेने जरूर पाहिलं होतं जितेश याने, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. एस डॉट बॉलने ह्या षटकाची सुरुवात जरूर झाली आहे, परंतु आक्रमण होणार, पलटवार होणार यात मात्र शंका नाहीये. कारण की जितेश देखील जास्त काळ शांत बसणार नाहीयेत. त्याला देखील माहिती आहे मॅच कशी फिरवायची आहे. यावेळेला मात्र लेग एसटीवरती टाकण्याचा प्रयत्न आणि अतिशय वेगाने चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू येतात निर्धाव. समीकरण 4 चेंडू 14 धावांची गरज. मॅच ऑन आहे, अजूनही मॅच ऑन आहे.
यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, परंतु तिथे काय होत आहे, चांगला प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येत वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल षटकार. काय मॅच रंगली आहे मित्रांनो मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिक्सर लगावलेत ते जितेश आणि जितेश यांना मात्र देण्यात येणार आहे. माननीय पांडेजी दरम्यान शेवटचा 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. यावेळेला देखील चेंडू येतोय फाईन स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये. 1 धाव तर मिळतीये, दुसरी धावेचा प्रयत्न होत नाहीये. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. आजच्या दिवसामधील ती मॅच कोण विसरू शकतो. रॉयल स्टनर विरुद्ध MCC राई अशीच काही मॅच ती देखील रंगली होती आणि शेवटच्या 1 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता असताना रॉयल स्टनर मिलानोर या संघाने मात्र ती डिफेंड केली होती आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवलं होतं. तशीच काही मॅच ही देखील पाहायला मिळेल का, परंतु मला जवळपास असं वाटतंय की दोन्ही वेल सेट बॅटर आहेत. नौके फलंदाज असतात तर काही चित्र वेगळं असतं, परंतु आता मात्र दोन्हीही सेट बॅट्समन आहेत आणि स्ट्रायकिंग वरती आपण पाहू शकतोय सुनील. पाहुयात 1 चेंडू 1 धावा पूर्ण करतील का की त्या रोखून धरतील गोलंदाज रियाज. काय मॅच रंगते. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम आहे आणि त्या धावा तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळा व्हायला काय हरकत नाही मित्रांनो. एकदा जोरदार टाळा होऊन द्या या सामन्यासाठी. सामना कोणताही संघ जिंको, परंतु इथे मात्र फक्त क्रिकेट आणि क्रिकेट हे जिंकणार आहे. पाहूयात थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट मैदानामध्ये दाखवत असताना स्वतः का कर्णधार थोडीशी फिल्डिंग आगळीवेगळी लावली आहे. पाहूयात चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. या चेंडूवरती सुनील यांच्यावरती दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. यावेळेला सफल होऊन खेळलेत आणि इथे मात्र विजय चौकार लगावत मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. वेल प्लेड. मॅच आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो. दोन्ही टीम खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एका टीमला विजय मिळतो तर दुसऱ्या टीमला पराभूत व्हावं लागतं, परंतु त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि त्यातून शिकून मात्र पुढील मॅच मध्ये आपण चांगलं कमबॅक करावं हीच साऱ्या शुभेच्छा असतील.